तर या 700 रुपयाच्या 6 चिंबोऱ्या मला देवेशनी दिलेल्या आहेत। देवेशचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्याच्याकडे खूप चांगल्या चिंबोऱ्या मिळतात, तो स्वतः पकडायला जातो। आता इथे मी व्यवस्थित त्या स्वच्छ करून घेतल्या, चिखल असतो तो सगळा क्लीन करून घेतला आणि मला आज जायचं आहे एका फंक्शनला। तर ह्या चिंबोऱ्या मला आज बनवता येणार नाही आहेत, तर मी त्या उकडून ठेवणार आहे। तर आत्ता मी तेलावर लसूण, थोडंसं हिंग, हळद आणि तिखट हे घालून घेतलंय आणि त्यावर ज्या ह्या स्वच्छ केलेल्या चिंबोऱ्या आहेत त्या मी घालून घेणार आहे। तुम्हालाही जर असं कधी वेळ नसेल तर एक लक्षात ठेवा की तुम्ही असे जर उकडून ठेवल्या चिंबोऱ्या तर त्या तुम्ही कधी रस्सा बनवू शकता 2-3 दिवसामध्ये। तर या मी इथे चिंबोऱ्या सर्व आता घालून घेते। या सर्व आता आपल्याला काळ्या दिसतात, पण जशा ह्या रश्श्यामध्ये जातात म्हणजे एकदा त्यांना वाफ लागली की त्या लाल होणार पूर्ण। खूप जास्त उकडायची गरज नाही, एक जस्ट हलकेसा त्यांचा कलर बदलला की मग त्या काढून आपण कुठच्याही डब्यात वगैरे भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो थंड करून। तर असंच मी इथे ह्या सर्व छानपैकी परतून घेतल्या आणि यामध्ये पाणी घालून घेतलं। इथे मी आता मीठ घातलंय, म्हणजे थोडंसं तेलावर लसूण ठेचून घालायचा आणि त्यामध्ये तिखट, हळद, हिंग हे सर्व घालून या चिंबोऱ्या परतून नंतर मग आपण त्यात पाणी घालून एक झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घ्यायची, मग त्या थंड करून डब्यामध्ये भरून ठेवायच्या। अशी ही प्रोसिजर असते। तर हे मला कोणी सांगितलं नव्हतं, हे मी माझ्या मनाने करायला लागले, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की चिंबोऱ्या आणल्या की त्याच दिवशी करायला मिळेलच असं नाही, किंवा कधी माझी ऑर्डर वगैरे असली तर मग घाईच्या वेळेला मी असं उकडून ठेवते आणि नेक्स्ट डे करून द्यायचं वगैरे असेल असं करून देते। तर आता आपण त्याचं वाटण बघूया। आज बुधवार, तर मी बुधवारी ह्या करायला घेतल्या आणि याचं प्रक्षेपण मी तुम्हाला शुक्रवारी करणार आहे, शुक्रवारी संध्याकाळी। तर इथे मी वाटणामध्ये मिरची, आलं, लसूण आणि भरपूर कोथिंबीर हे घेऊन बारीक करून घेतलंय। याला 2 वाटणं लागतात, पण ऑलरेडी माझ्याकडे एक वाटण रेडी आहे, म्हणून मी एक जे हिरवं वाटण आहे ते दाखवते तुम्हाला। तर आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची हे वाटून घ्यायचंय। हे पहिले छान बारीक करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालून घ्यायचं। हे बारीक झाल्यानंतर मी याच्यात थोडं ओलं खोबरं मिक्स करते, एक साधारण अर्धा ते पाऊण वाटी असं खोबरं। ओलं खोबऱ्यामुळे अगदी छान ते मिळून येतं। आणि दुसरं वाटण आहे जे आपण नेहमीचं कांदा, खोबरं, धणे भाजून, थोडे गरम मसाले ते सर्व भाजून एक काळं वाटण करून ठेवलेलं आहे। तर आता मी हे वाटण काढून ठेवलं आणि याच भांड्यामध्ये मी चिंबोरीचे हे पाय सगळे वेगळे करून घेतले होते, ते मी वाटून घेणार आहे। पाणी घालून वाटायचं आहे, पहिले जस्ट फिरवून घ्यायचे आणि मग त्यात नंतर पाणी घालून फिरवून घ्यायचे। आणि हे सर्व याचं जे मिश्रण आहे हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, पण गाळताना लक्ष ठेवायचं की तुमची गाळणी कशी आहे, नाहीतर त्याचे जे कण आहेत ते जाऊ शकतात। याचा आपल्याला पूर्ण आतला जो गर आहे तो छान एकजीव होतो म्हणजे रश्श्यामध्ये, आणि टेस्ट पण खूप छान येते। हे तुम्ही कच्च्या ह्याचं पण करू शकता, पण मला वेळच नव्हता त्या दिवशी आणि मग मी ते वाफवून बाजूला जे काढले होते त्याचं मग मी असं करून घेतलं, पण असंही छान झालं। उलट हे फास्ट झालं माझं काम। हे पहा, इथे हे सर्व वाटून मी अगदी बारीक केलंय
आता याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर मी आता ह्याच्यातच पाणी घालून घालून व्यवस्थित गाळून घेणार आहे आणि त्याचा चोथा काढून घेणार आहे पूर्ण. हे पहा, इथे दिसतंय सगळा चोथा वर राहिलाय आणि त्याचा जो ॲक्च्युली आतला गर आहे तो सगळा खाली गेलाय. हे पहा, आता मी इथे माझी मातीची कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालून घेणार आहे. यावर आता मी पहिले बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. मी एक मोठा कांदा चिरून घेतलाय आणि हा चांगला लाल होईपर्यंत परतवून घेणार. आता यामध्ये आपल्याला जे आपण वाटण वाटून घेतलं होतं, आलं लसूण कोथिंबीर मिरची ओलं खोबरं, ते घालून घ्यायचं आहे. अंदाजे घालायचं. मी आधी थोडंसंच घातलं आणि नंतर मला अजून कमी वाटल्यावर मग मी पुन्हा ते वाढवलं. किती सुंदर रंग आलाय. आता यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहेत. त्याआधी मी हे जो गर काढून घेतलाय तोही वरच्यावरच घेते, कारण खाली थोडंसं कण दिसू शकतात, आपल्याला लागू शकतात, त्यामुळे हे सांभाळून करायचं काम आहे. हे पूर्ण कांदा आणि हा वाटणामध्ये मिक्स केलं की त्याचा जो फ्लेवर एकदम छान एनहान्स होतो. व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यायचं आणि मग आता आपण त्यात घालूया मसाले. इथे मी हळद घातले, तिखट घालून घेतलंय. तुम्हाला तिखट जरा बेताने घालायचं, कारण आधी आपण चिंबोरीमध्ये पण घातलेलं आहे, मीठही घातलेलं आहे, त्यामुळे मीठही चेक केल्याशिवाय घालायचं नाही. दुसरी गोष्ट, आपण वाटणामध्ये मिरची पण घेतलेली आहे. हे बघा किती सुंदर दिसतंय आणि मस्त रंग येत चाललाय त्याला. हे व्यवस्थित ढवळून ढवळून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत परतवायचं याला. आता आपल्याला याच्यामध्ये जे काळं वाटण आहे कांदा खोबऱ्याचं वाटलेलं, हे नॉर्मली सगळ्यांकडे असतंच, तर ते वाटण घालून घ्यायचंय. एक 3-4 चमचे तरी, म्हणजे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तसं. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आणि सर्व चांगलं परतून परतून त्याचं तेल सुटलं की मग पुढची प्रोसिजर करायची आहे. आता आपण मीठ घालून घेऊया. मीठ घालताना सांभाळून जरा हे पुन्हा ढवळून घेऊया. हा आपला बेसिक मसाला तयार झालेला आहे. आता आपल्याला किती दाट ठेवायचे ते आपल्यावर आहे, पण आम्हाला इथे चिंबोरीचं कालवण भाताबरोबर खूप आवडतं. आता मी जे हिरवं वाटण वाटलं होतं त्याचं हे पाणी घालून घेतलं. कुठचीच वस्तू, कुठचाच पदार्थ वाया नाही गेला पाहिजे, त्यामुळे मिक्सर धुवून आधीच मी वाटी भरून पाणी बाजूला काढून ठेवलं होतं. आता यामध्ये आपण ज्या चिंबोऱ्या उकडून ठेवल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहे.
उप्स, थोडंसं पाणी बाहेर पडलं माझ्याकडनं. ते इतक्या जड आहे ना, त्यामुळे एक हाताने पकडून ते खूप माझा बॅलन्स गेला. तर इथे बघू शकाल कालवणाला किती छान रंग आलाय. तर असं आपलं हे कालवण ऑलमोस्ट तयार होत आलेलं आहे. आता उकळी आली की मग खायला तयार. तोपर्यंत मी साईडला थोडं ज्वारीच्या भाकऱ्या करायला घेणार आहे. याला बाजूला ठेवून साईडला ठेवून मी उकळू देणार आहे आणि एक साईडला गरम गरम भाकऱ्या करायला घेणार. तर हे पहा, असा एकदम म्हणजे हिरवट आणि लालसर असा रसा तो दिसतो. खूप टेस्टी लागतो. नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा वाटला आजचा भाग तेही सांगा. चिंबोरी बरोबर अजून काय बघायला आवडेल तेही कळवा. खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ बनवलाय, त्यामुळे भरभरून हाईप पण करा. हाईपचे जे पॉइंट्स असतात त्याचा आम्हाला यूज होतो. हे पहा, साधारण हा अजून दाट होईल. याच्यामध्ये मी त्या कवट्या ज्या असतात त्या भरून आमच्याकडे घालतात डाळीचं पीठ वगैरे. ते मी आधीच्या व्हिडिओत दाखवलेलं आहे. या व्हिडिओमध्ये जरी मी केलं नसलं तो प्रकार, तरी तुम्ही मागे जाऊन जर माझे जुने व्हिडिओ बघाल, 2-3 आहेत चिंबोऱ्यांचे. ही पद्धत एकदम वेगळी आहे आणि त्यामध्ये जे दाखवले ती वेगळी पद्धत आहे. तर तुम्ही तेही नक्की बघा. चला तर मग जेवायला. आजचा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका. तोपर्यंत मी आता इथेच थांबते. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.